गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती ENT विथ मीनाक्षी. तर आज आमचा शेवटचा दिवस, आम्ही चाललेलो आहोत. चला तुम्ही पण आमच्या बरोबर जर्नीला. माझे दोघं भाऊ झोपलेले आहेत. बघूया काय करतात ते. त्यांना टाटा बाय बाय करायला आले मी. बाय बाय. काळजी घे. ओय बाय. आया रिक्षा. हां टाटा. सो आता आम्ही निघालेलो आहोत सकाळी सकाळी. 5:30 वाजलेत. हा मम्मा, आज एवढी थंडी नाही वाटत आहे ना? हां, ऑटोमध्ये बसल्यावर हवा लागेल, थंडी वाजेल. फुल पॅक. बाय बाय वाघोडिया. पारुल युनिव्हर्सिटी. साऊथ आफ्रिकेचे शिक्षण घ्यायला येतात. हां, इंटरनॅशनल आहे ना, ऑल ओव्हर वर्ल्डमधून सगळीकडून येतात ना इथे. किती मोठी युनिव्हर्सिटी आहे. हॉस्टेल्स पण आहे आतमध्ये. हे आता आपण पोचलोय बडोदा सिटीमध्ये. स्वच्छ आणि मोठे प्रशस्त रस्ते आहेत ना, खूपच छान. हे तर सिटी एरिया आहे, पण गावामध्ये पण असेच रस्ते आहेत, मोठे मोठे हायवेज. खूपच स्मूथ मक्खनवाले रस्ते आहेत, मक्खनवाले. बडोद्यामधला मार्केट एरिया आहे. बघा किती स्वच्छ रस्ते आहेत, एकदम क्लीन. हे न्याय मंदिर आहे. हा, हे न्याय मंदिर. हे इथे हे न्याय मंदिर आहे. इन शॉर्ट आपण कोर्ट म्हणतो याला. त्याचं ते सूरसागर तळाव. इथे सूरसागर तळाव आहे. अंधार असल्यामुळे काही दिसत नाही आहे व्यवस्थित.
मध्ये आलो आहे तर थोडं एक्सप्लोअर नाही करता आलं, कामासाठी आलेलो आम्ही. हे गार्डन आहे, जुबेली गार्डन. AMS युनिव्हर्सिटी आहे, बडोद्यामधली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी. अंधार असल्यामुळे जास्त काय व्यवस्थित दिसत नसेल मे बी. हे कमाटी गार्डन. या साईडला आहे ना, हे कमाटी गार्डन आहे या साईडला. इन शॉर्ट आपण झू म्हणतो तर इथे याला कमाटी गार्डन म्हणतात. पण हे कोविडमुळे सगळं बंद आहे सध्या. हा मेन एंट्रन्स आहे कमाटी गार्डनचा इथे. फायनली आलेलो आहे आपण बडोदा रेल्वे स्टेशन जवळ. हे बघा, हे आहे इथे जानमहल, इस्कॉन जानमहल. हॉटेल्स आहे हे सगळे. रेल्वे स्टेशन. रेल्वे गाडी लागते. वाव, का मस्त केलं. एकच केलंय का हे बघ. हे आहे बडोदा रेल्वे स्टेशन. सुंदर केलंय या लोकांनी. सगळीकडे स्वच्छता खूप बाळगली जाते. हां, चलो उतरा. सो आम्ही आता प्लॅटफॉर्मवरती पोचलो आहे आणि ट्रेनची वाट बघतोय. ही अगोदरची ट्रेन गेली. हां, बाय बाय कर. बाय बाय वडोदरा. बाय बाय वडोदरा. गरम आहे. आटूच आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. बडोद्याला टाटा कर. टाटा टाटा. ढोकळा खातात ते मावशी. ढोकळा सब लेडीज ये पूरे कंपार्टमेंट. अद्विक विंडो व्यू एन्जॉय करतो आहे. अद्विक खायचं बेटा. बडोदा टाटा. आता वरती येऊन झोपलेलो आहे. मम्मी आहे बसलेली खाली. आम्ही दोघं वरती आलो. सुरत स्टेशन, सुरतला पोचलो आहे. आता 10 मिनिटापासून ट्रेन थांबलेलीच आहे सुरत स्टेशनला. भरपूर मोठा हॉल आहे. अधिक
कसं वाटतंय? मजा येते तुला? खूप मजा येते. BMC वाले असो. सोनू त्याचं मास्क लावून घ्यायला सांग. एक तर पुढे बसली. सो फायनली आम्ही मुंबईमध्ये पोचलेलो आहोत. अद्विक, आता आपण घरी जाणार. हा. अमन कुठे आहे? अमन कुठे? तुझा फ्रेंड कुठे? अमन हा, हे बाहेर आहे. बाहेर आहे. हा. तिथे खूप लांब आहे ना. मामी आईच्या गावाला आहे. मामी आई कुठे? मामी आई सोनू मास्क लावा. हे तिच्या घरी आहे. बडोद्याला. नाही. बडोद्याला. मास्क लावूया. मास्क लावूया. बघ इथे बघ. छोटे बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं तेरी दुल्हन लाऊंगी तुम देखते रहियो, मैं तेरी दुल्हन लाऊंगी तुम देखते रहियो, अरे छोटे बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं तेरी दुल्हन लाऊंगी तुम देखते रहियो, मैं तेरी दुल्हन लाऊंगी तुम देखते रहियो, छोटे अरे अरे केस बघ किती ग्राउंड दिसतात तुझे. अरे अरे व्यवस्थित बस तू जरा शांत. केस कशी दिसतात. हा कशी सिल्की. अजून 2 तास बाकी आहे आम्हाला घरी पोचायला. अद्विक 2 तास लागते. हा त्याच्यात दाखवत आहे 2 तास 9 मिनिटं. 1-1.5 तासाचा रस्ता आहे असं बोललं ना. काय माहिती आता. मम्मी झोपली. मेघा तुला काही नको करू बाबा. तू काही नको करू.
ट्रेन ट्रेन कुठे दिसते बाळा तू? ती ट्रेन नाही आहे बेटा, बस आहे, बस. बस आहे. पवई लेक, पवईमध्ये पोचलो आपण. सो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. अद्विक खूप थकला. अद्विकनी झोप पण काढली ना गाडीमध्ये. हे बघ कसे केस झाले तुझे. तर आता आम्ही फ्रेश होतो, मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याची जरा व्यवस्था करतो, मग भेटूया आपण. या जेवायला आमचं डिनर शेवभाजी, भरीत आणि चपाती. खूप थकल्यानंतर आवडीची गोष्ट भेटल्यावर किती मस्त जाते ना. तर मी आता जेवून घेते, नंतर भेटते तुम्हाला. सो फायनली मी फ्रेश झाली आहे. अंघोळ वगैरे, केस वगैरे देऊन खूप फ्रेश वाटतंय. जेवण झालं, आता मस्त झोपायचं. हां, पण आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आणि सॉरी हां, मी माझी व्हिडिओमध्ये रेसिपी नाही दाखवू शकली आज, काही जेवण पण नाही दाखवलं, कारण की आज घाईघाईमध्ये आल्या फटाफट जेवण बनवलं आणि खाऊन घेतलं. बिकॉज खूप थकलेलो होतो आणि खूप भूकही लागली होती. तर नक्की नेक्स्ट टाईम मी माझ्या त्या भरताची व्हिडिओ दाखवेल, रेसिपी दाखवेल. ओके, पण आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.